हे गाईज वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज चाललो आहे असंच फिरायला बाहेर. तर बघू कुठे कुठे जाता येते ते. आज मित्र आणि मी आणि माझी गाडी हे बघा बघू शकता. आम्ही चाललो आहे फिरायला. बघू आज ब्लॉग म्हणजे बरेच दिवस ब्लॉग आला नव्हता, तर आज बनवतो आहे. तर गाईज नक्कीच ब्लॉगमध्ये बनवून राहा, नक्कीच ब्लॉग बघा. तर भेटू ब्लॉगमध्ये. तर गाईज मी नयनच्या इथं आलो आहे. आता बघू शकता एक कारखाना आहे त्याच्या दादाचा. ते कोणासुद्धा मूर्त्या घ्यायच्या असतील तर इथे नक्कीच भेट द्या नयनच्या घरी. कळंबस स्टॉपच्या इथंच आहे, बघू शकता. हे बघा इथे सामान आहे. नयनच्या घरी चाललो आहे आता. नयन कुठं आहेस? नयनचं घर बघा. हां तिला नका घेऊ कसं. गाईस नयन बघा. आणि काय सांगशील 4 गोष्टी? काय खातोयस? भाकरी. काय जेवायला काय आहे? डांब्याची भाजी तुमच्याकडं. तर गाईस नयनचं घर बघा. खातोस काय भाकरी? नाही नाही खातो. काय चहा का पितोस? आलंय नयन पण निघालाय. चला बघा की. असं रे काय होतंय? चालवतोस? फायनली परशुराम भूमीत आलो आहे. गाईज आम्ही आता आला आहे. कुठं आलेला आहे? परशुराम मंदिर. लांब आहे इकडे वरती आतमध्ये परशुराम मंदिर. तर गाईज बघू शकता वाटा बघा डेंजर आहेत. परशुराम मंदिर मी म्हटलं वर असेल. हा आपण खाली आलेला फिरून फिरून. काय रे फिरून फिरून खालीच आलेला आपण. रस्ता तिकडनं कशाला केली? अजून नाही दुसरा आहे मग काय माहिती. एक माहिती आहे जर सरतील इथं इकडं. तर गाईस एक प्रवेशद्वारातून आलेला, मागच्या दारातून आलेला आहे मंदिर. बघू शकता भरपूर आहेत भक्त. अरे भक्त भरपूर आहेत. फोटो काढू चल. तिथे चप्पल कुठं काढायचं? चप्पल चालते ना तिथे? गाईस मंदिराच्या आसपासचं कॅम्पस बघू शकता. आतमध्ये भक्त सुद्धा खूप आले आहेत. काय आतमध्ये मोबाईल न्यायला परमिशन नाही आहे म्हणून बाहेरच व्हिडिओ करते. बघू शकता मंदिर कसं आहे ते. बसूया आधी की जाऊया आतमध्ये? माझ्याकडे या आधी. ठीक आहे. तर गाईस भेटू नंतर. गायचं गणपती बाप्पाचं मंदिर आहे. आतमध्ये जायला ना बांबू टाकून ठेवली. अंघोळ करायला काय इथं? अंघोळ करायला आहे मग समुद्राचा पाणी. हां समुद्राचं पाणी इथेच आहे. समुद्राचं पाणी कुठलं आहे तिथे? आहे म्हणजे इथेच आहे.
जाऊया मग आपण. खोल आहे. गाईस पोरं पोहत आहेत. खोल आहे, पाणी भरपूर आहे, पाणी भरपूर आहे. आतमध्ये आहे ना, तिकडनं जाऊया, तिकडे समोर जाऊया. आता काय हवंय? अरे नाही कुठून जाऊया. भाऊ 11 फीट म्हणजे भरपूर आहे. अभी कोई प्लान नहीं है, अभी कपड़ा नहीं रहा. वो बाहर जाना है ना फिर से. तर खारा पाणी आहे, साधा पाणी आहे. काय म्हणतो, समुद्राचं पाणी आहे. हां गाईस, तुम्ही जाक मातेच्या मंदिरात चाललंय. इकडे वरती कुठली वाट आहे? हां नाही, मग पण तिकडून आलेला. इकडून कुठून आलेला आपण? त्याच्या मी जाक मातेच्या मंदिरात चाललोय. ब्लॉग आवर्जून बघा. कोकणातलं सौंदर्य काय इथं खाली. हां अजून कुठून कुठून पाणी येतो आहे. अरे भीती वाटते इथं. जेव्हा बघू शकता खतरनाक आहे पाणी. कोकणातलं सौंदर्य. तर तुम्ही 4 गोष्टी काय बोलाल याच्यावरती? काय आपण पण येऊया इथे एक दिवस पोहायला. अरे येऊया, मजा आहे. बघ बघ खतरनाक आहे व्ह्यू. हां मग अरे पण आपण थोडी ना, आपण पण येऊया ते देवाच्या इथं चांगलं आंघोळ का पाप धुऊया आपलं. कधी या बोल का पोरं येतील तेव्हा. काय ते परशुराम मंदिर काय त्यांचा चेहरा आहे वाटतं. पडलं तर डेंजर पडतील ना खाली. असणारी भरपूर आहे तिथं. पडले तर डायरेक्ट ह्याच्यात उडीच मारणार. हां इथं भरपूर आहे. हा काय आहे इथं आतमध्ये? डोहा आहे आपलं. हां पैसे वगैरे टाकतात. जाऊया. आज पैसे चिल्लर नाही आणलेलं आहे. चिल्लर नाही आणली. मला काय माहिती पैसे लागतात ते. जीपेला माझ्याकडे रिचार्ज संपला आहे. आम्ही जीपेवाला फोन नाही आणला. इथं काय कशात पैसे टाकतात आणि इथं वरती काय करायचं जाऊन? शिवकालीन मार्ग ह्याच्या आतमध्ये पैसे टाकतात. पुढे मग गावतील पैसे. आईला बंद आहे आता. इथंच मारू. हा आता बनवली नाही की चल. खतरनाक आहे पण जामर बिमार लावली नसेल. हा कोणता मंदिर आहे? भाई ती चप्पल असते ना, पडलो असते यावाला. बेकार आहे चप्पल ती. हा पाय चढतात. इथे तोफ पण आहे बघ. तोफ बघ समोर तोफ आहे. ज्ञानदेवी हवन करण्याचे ठिकाण. हवन म्हणजे
गाईस मंदिर बघू शकता, खतरनाक आहे एकदम. तर समोरून एक फोटो काढूया. पाऊस येते जोरदार आणि भिजलेला चालेल. भिजलाय ह्या डुबक्या मारायची येऊन. भार्गव परशुराम महाराज की जय. समोर फोटो नाही येत नाही नीट आपल्याला. एक वाजला, प्रसाद नाही भेटणार आपल्याला. भेटल समोरून मंदिर बघा. गाईस ही परशुराम महाराजांच्या हवन करण्याचे ठिकाण आहे. तर बघू शकता कसं आहे ते. गाईस आता आम्ही निघालेला आहे. झालंय दर्शन आमचं. पावसाने आम्हाला भिजवलं, आमचं इथंच ठेवलं ना आम्हाला. काय करणार नाही, साल्या आंघोळ नाही गेला. मी सकाळी आंघोळ करून आलो साल्या. पडशील तर पचाक पचाक करू नको, तिथं तयार होईल. तर गाईस कोणता असतो तो, इथून पण गेट आहे बघ. तिकडून पण होते खाली वाट आपलं. तू साल्या मला इकडे कुठं आणलीस उलटा काय माहिती. तिकडे मेन म्हणजे वरला खाली येते. गाईस भेटू. ठीक आहे, मी आता आलो नाही यांच्या घरी. यांच्या घरी आले का आलं ते बघू शकतो. मी दादा आलाय गौतम नेसपायला. मी गणपतीच्या मूर्त्या सुद्धा बघायला आलो. मागाशी आलो होतो पण दादा नव्हता, त्यामुळे आत्ता आलो. तर बघू शकतो प्रॉपर दादाची मूर्तीची कला कशा आहे ते. तो धोतर वगैरे नेसवते ते. मी काय आता मूर्त्या बघा कशा आहेत ते. एक नंबर मूर्ती ते बघा. मूर्त्या बघा एक नंबर. अजून डोळे वगैरे काढायचे पण बाप आहे. चल भेटू गाईस.